अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता सरकारने दिली मोठी खुशखबर। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा आकर्षित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला इथं दिसून येत आहे। शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पात्र जिल्ह्यांची यादी आज इथं जाहीर करण्यात आली। काही शेतकऱ्याला तर काही इथं भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झाले, परंतु पैसे आता भरपूरशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 35,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 45,000 रुपये इतक्याप्रमाणे अलग अलग अमाऊंटमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आता बघा इथं तुमच्या खात्यामध्ये जर का तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण की बघा सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो इथं आज सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। सरकारच्या माध्यमातून फक्त पात्र जिल्ह्यांमध्ये ही निधी वाटपाची सुरुवात चालू झालेली आहे। बघा आता सरकारने हे पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर करून टाकलेली आहे। तुम्ही या पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये बसत असाल, तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल आणि काही सरकारने अटी आणि नियम इथं घातलेले आहे पीक विम्याच्या संदर्भातील, या नियम आणि अटीमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। चला मग शेतकरी बांधवांनो, तर बघून घेऊया कोणकोणत्या पात्र जिल्ह्यांमध्ये हे सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे। तर काही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायची आता सरकारने सांगितलेली आहे। हे जर कामे तुम्ही केली तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील आता सरकारने सांगितलेलं आहे। कारण की बघा भरपूरशा शेतकरी बांधवांचं भरपूरशे मिस्टेक झालेलं आहे, ते मिस्टेक कोणतं असणार आहे हे देखील सांगतो। त्यासोबत बघा पात्र जिल्ह्यांची यादी आता सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। मग पात्र जिल्ह्यांची यादी देखील आपण आजच्याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासोबत बघा आता भरपूरशा शेतकरी अलग अलग अमाऊंटच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहे, तर तुम्हाला किती रुपये जमा होतील हे देखील तुम्ही स्वतः इथं बघू शकणार आहे। तर शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओला नक्की बघायचा आहे, कारण की बघा आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे हा निर्णय जाहीर केलेला आहे। तर चला मग बघून घेऊया की कोणता निर्णय आता सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केला। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वात मोठी बातमी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा अखेर आज झालेली आहे। बघा पीक विम्याचं इथं वाट भरपूरशे शेतकरी मोठ्या प्रमाणात बघत होते की पीक विमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कधी जमा होणार। सरकारने शब्द दिला होता, परंतु सरकारने तो शब्द पाळला नव्हता की पीक विमा कधी जमा होणार। अशा प्रकारे भरपूरशे शेतकरी बांधव हे चर्चा करू लागलेले होते। आता त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत खुश खबर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना आता इथं चांगला दिलासा मिळणार आहे अशी आता बातमी पत्रकार परिषदेमध्ये सरकारने आता सांगितलेलं आहे। बघा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेली ही माहिती असणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता टोटल राज्यांमधून एकूण बघा 15 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हे टप्प्याटप्प्याने इथं वाटप होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। कारण की बघा आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये तब्बल 36 जिल्हे आहे, तर त्या 36 जिल्ह्यांमध्ये एकत्र वाटप करणे इथे शक्य नसतो। त्यामध्ये भरपूरशा अडचणी, भरपूरशा तांत्रिक अडचणी इथे निर्माण होत असते। तर त्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आता 15 जिल्ह्यांची पात्र यादी सरकारने जाहीर केलेली आहे। या 15 जिल्ह्यांच्या पात्र यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का हे कसं चेक करायचं, तर समोर मी तुम्हाला व्हिडिओची यादी सांगणारच आहे आणि बँकांची देखील मी तुम्हाला यादी सांगणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे काही तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया काल इथं जसं की थांबवण्यात आलेली होती, परंतु शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा व्हायला इथं सुरुवात झालेला आहे। आता कोणतीच अडचण इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासंदर्भातील होणार नाही असं देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे। फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्यातील पैसे जमा होणार हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा जो पात्र शेतकरी आहे त्याचा आता पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी हा निधी आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये तुम्हाला जमा होणार, 28,000 रुपये तुम्हाला जमा होणार की 25,000 तुम्हाला जमा होणार की बघा 35,000 रुपये तुम्हाला जमा होणार की बघा 40,000 ते 45,000 रुपये तुम्हाला जमा होणार, हे देखील तुम्हाला नक्कीच बघून घ्यायचं आहे।
फक्त एक काम तुम्हाला यामध्ये कॉमन करायचं आहे, ते म्हणजे बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. कारण की बघा, सरकारची कुठली योजना असो, PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, त्या व्यतिरिक्त पीक विमा योजना असो, कोणती, जसं की एखाद्या सरकारी नोकरीवर तुमच्या घरामधलं कोणी असेल किंवा तुम्ही सरकारी नोकरीवर असाल तर त्याचं पेन्शन देखील जे काही येत असते ना, तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याची सुरुवात हे सरकार करत असते. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे. कारण की बघा, इथं मोठा अडचण आता शेतकऱ्यांना येऊ लागलेला आहे. तर चला जाणून घेऊया बँकांची यादी, त्यानंतर इथं आपण बघणार आहोत की जिल्ह्यांची यादी. तर सर्वात आधी आपण बँकांची यादी जाणून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक यामध्ये सांगण्यात आलेली आहे बँक ऑफ बडोदा. सर्वात महत्त्वाची बँक ऑफ बडोदा. आणि जसं की महाराष्ट्रामध्ये सर्वात नंबर 1ची बँक इथं बँक ऑफ बडोदा इथं मानला जात असतो. बँक ऑफ बडोदामध्ये जर का तुमचं खातं असेल तर कुठलं टेन्शन तुम्हाला घेण्याची आवश्यकता पडणार नाही. त्या व्यतिरिक्त बघा, इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर का तुमचं खातं असेल, मग तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करण्याची आवश्यकता देखील तुम्हाला पडणार नाही. हे झाले ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं हे महत्त्वाचे काही कामे असणार आहे. तर या बँकेला ऑटोमॅटिकली तुमचं आधार कार्ड लिंक होत असते. त्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक. त्यानंतर बघा एक आणखी बँक इथं सांगण्यात आलेली महत्त्वाची बँक असणार आहे, ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक. त्यानंतर बघा नॅशनल बँक, HDFC बँक, फेडरल बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. त्यानंतर बघा, जसं की भरपूरशा बँकांचा समावेश यामध्ये केलेला आहे. तुमची बँक कुठलीही असू द्या, एक कॉमन तुम्हाला मिस्टेक करायची नाही. म्हणजे ते बघा, तुमच्या बँकेला तुमचा IFSC कोड नसेल, म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला IFSC कोड नसायला हवे, तर तुम्हाला इथं तुमच्या खात्यावरती ₹1 देखील मिळणार नाही. म्हणून तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्हाला IFSC कोड असणे अत्यंत आवश्यक इथं ठरले जाणार आहे. तर IFSC कोड आहे की नाही हे नक्की तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमच्या बँकेला IFSC कोड असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की बघा, आता सरकारने 8,000 कोटीचा पॅकेज इथं जाहीर केलेला आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणार अशी माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तर फार्मर ID तुम्ही काढली नसेल तर फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे. तर फार्मर ID अत्यंत महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी ठरली जात असते. तर शेतकरी बांधवांना आता बघून घेऊया जिल्ह्यांची यादी. तर बघा, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलेला आहे नांदेड. त्यानंतर बघा बुलढाणा. त्यानंतर बघा गडचिरोली, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा. त्यानंतर बघा नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला देखील पैसे मिळणार. हे देखील आता जिल्ह्यांची यादी नवीन आलेली आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्यांचा समावेश नसेल तर कदाचित तुम्हाला दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर तुम्हाला फार्मर ID आहे का, आणि जर का तुम्ही फार्मर ID तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायची आहे. तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे, जेणेकरून 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. 3 दिवस हा वाटप चालणार आहे. 3 दिवसामध्ये कधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. तर अशा पद्धतीची माहिती आहे. आणखी तुम्हाला शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.